गावातलं एकंदरीत वातावरण असं आहे की मागच्या 2022चं जे इलेक्शन झालं त्यावेळेस जे गटप्रमुख होते, पॅनल प्रमुख होते, निवडून आलेले सदस्य आहेत किंवा आजी माजी सरपंच, पंचायत समिती सदस्य, या सगळ्या लोकांनी जिथं आपण राहतो तिथं येऊन सगळ्यांनी भेट घेतली आमची कुटुंबाची आणि त्यांनी आमच्या कुटुंबाला बिनशर्त पाठिंबा आहे असा शब्द दिला. परंतु घरातल्या लोकांनी आणि गावकऱ्यांनी सांगितलं की याच्यात एक आहे की आपली जी केस आहे ती खूप मोठी आहे, त्याच्यात थोडा पण आपल्याला म्हणजे त्रास झाला नाही पाहिजे किंवा आपल्याला त्याच्यात कमी पडलो नाही पाहिजे म्हणून घरातून वहिनींना बिनशर्त पाठिंबा आणि एक संतोष अण्णांना आदरांजली आणि 18 महिन्याचा कालावधी जो राहिला आहे त्याच्यात संतोष अण्णाला जे काही गाव वाटायचं, जे काही त्यांचे स्वप्न होते, जे काही सामाजिक काम होतं ते तर सगळ्या टीमनी चालू ठेवलेलं आहे. गावकऱ्यांनी तुम्ही पाहिलेलं आहे वेळोवेळी. तर तसंच त्यांची अपेक्षा आहे आणि माझं देखील तेच उद्देश आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि जे गावचं राहिलेलं काम आहे, जे उर्वरित सगळी जी काही कामं आहेत ती सगळी पूर्ण व्हावीत आणि हीच एक आदरांजली संतोष अण्णाला असेल. अण्णांनी जे काय सरकारमध्ये काम केलेलं आहे त्या कामाला पुढे नेण्याचं देशमुख कुठून काम करीत आहे, तुम्ही काय सांगता? नाही, त्याच्यात मी सकाळी देखील बोललो ह्या विषयावर की व्यक्ती जरी कुटुंब प्रमुख जरी असला तरी कुटुंबातील सगळ्या सदस्यांचा म्हणजे समन्वय पाहिजे. त्याचप्रमाणे ते गावचे सरपंच होते, परंतु गावातले सगळे जाती धर्माचे लोक, गावातील सगळे लोक ते एक टीमवर्कमधून सगळं जे काही रिझल्ट यायचा किंवा जे काही पुरस्कार आत्तापर्यंत मिळले त्याचं एक बॅनर लागायचं मसाजोगमध्ये किंवा अण्णा सगळ्यांना सांगायचं की हे सगळ्या गावकऱ्यांचं जे काम केलेलं आहे, जे हार्डवर्क केलेलं आहे आणि जे पुरस्कार मिळालेले आहेत ते प्रत्येक समर्पित केलेले. त्याचा अर्थच असा आहे की सगळ्या गावांना मिळून जे काम करत आलेले होते तेच काम पुढं चालू ठेवावं असा त्याचा उद्देश आहे. सगळ्यांची अपेक्षा तशी आहे, परंतु येणाऱ्या 1-2 दिवसात आपल्याला ते देखील चित्र स्पष्ट होईल आणि ते आपण म्हणजे बघू आता 2 दिवसात काय होतं ते. कारण आजपासून फॉर्म भरायला सुरुवात आहे ते 13 तारखेपर्यंत. तर त्या कालावधीमध्ये काय नेमका घडामोडी घडतात त्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. वहिनीच म्हणजे फॉर्म भरणार आहेत आणि त्याचं कारण देखील आहे. 2011 ते 17 त्या स्वतः उपसरपंच होत्या. 2013 ते 17 या कालावधीमध्ये त्या केज बाजार समितीच्या सदस्य होत्या. त्याच्यानंतर 17 ते 22 या सुद्धा कालावधीमध्ये त्या स्वतः सरपंच होत्या आणि 2022ला संतोषांना स्वतः सरपंच होते म्हणून त्यांना त्याचं माहिती देखील आहे आणि गावकरी सगळे सोबत असल्यामुळे त्यांना कुठली अडचण येणार नाही.